मित्रांनो, इंग्लिशच्या बेसिकच्या लेक्चरमध्ये तुमचं परत मनापासून स्वागत आहे। आज हा जो आपण लेक्चर बघणार आहे, नंबर जर बघितला याचा तर 8 नंबरचा हा लेक्चर आहे। बेसिकचा 8वा लेक्चर आपण म्हणू शकतो, जो अत्यंत महत्त्वाचा आहे। याच्या अगोदर आपण बेसिकचं थोडंफार प्रमाणात तिथे बघितलेले, ते पण महत्त्वाचे लेक्चर होते। आणि त्याच्यानंतर जर बघितला येस नो टाइप क्वेश्चनचा हा आपला काय असणार 8वा लेक्चर असणार आहे, जो महत्त्वाचा आहे। आपण चेक करूया, बघा। ओके, तर मित्रांनो समजून घ्या। आपण जर बघितलं तर आता बघणार आहे येस नो टाइप क्वेश्चन। बघा, कोणाला म्हणायचं येस नो टाइप क्वेश्चन, तर आपण याला वर्बल क्वेश्चन पण म्हणत असतो। म्हणजे क्वेश्चनचे 2 टाइप आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे 2 टाइप आहे। एक आहे माझ्यासाठी येस नो क्वेश्चन, आणि दुसरा जर बघितलं तर त्याला आपण म्हणत असतो WH क्वेश्चन। येस नो टाइप क्वेश्चन आणि काय असेल तिथं WH क्वेश्चन। मित्रांनो समजून घ्या, येस नो टाइप क्वेश्चन कोणाला म्हणायचं, म्हणजे वर्बल क्वेश्चन कोणाला म्हणायचं, तर याचं जे आपण आन्सर जर बघितलं तर जेव्हा तुम्ही एका शब्दामध्ये एका वर्ड्समध्ये याचा आन्सर देत असता त्याला आपण म्हणू शकतो येस नो टाइप क्वेश्चन म्हटल्या जाते। जसं जर बघितलं तर तुम्हाला विचारलं मी जेवले का भाऊ, बरोबर आहे की तुम्ही म्हणसाल हो किंवा नाही। तुम्ही हे नाही म्हणणार की सर आज फिस्ट होती, आज संध्याकाळी मेस बंद आहे, काकू बाहेरगावी गेलेले आहे, 2 दिवसापासून जेवलो नाही। हे बाकीचं एक्सप्लेनेशन देणार नाही आपण फक्त एवढंच म्हणणार की जेवला की नाही। मग इथं जर समजून जाईल की शी इज सपोर्टिंग मी, बरोबर आहे, ती मला सपोर्ट करत आहे। मी म्हटलं की ती मला सपोर्ट करत आहे का, यस ऑर नो, मग तुम्ही म्हणणार यस किंवा काय म्हणणार नो। मग इथं चेक करून घ्या। आता जर बघितलं आपण काय म्हणतो याच्यामध्ये, इज सपोर्टिंग माझ्यासाठी वर्ब आहे, त्याच्यानंतर ॲक्सेप्ट वर्ब आहे, लर्न इथं वर्ब आहे, आणि इथं दिलेलं आहे मे हॅव डन। काय दिलेलं आहे, मे हॅव डन। मला एक गोष्ट कळते आपल्याला की याच्यामध्ये जर आपण एक गोष्ट जर समजून जर घेतली तर इज हे हेल्पिंग वर्ब आहे, सपोर्टिंग जर बघितलं इज हा हेल्पिंग वर्ब आहे, सपोर्टिंग माझ्यासाठी मेन वर्ब आहे। सपोर्टिंग काय असणार माझ्यासाठी, मेन वर्ब असणार। मग आपल्याला येस नो टाइप क्वेश्चन बनवायचा आहे। येस नो टाइप क्वेश्चन बनवत असताना हेल्पिंग वर्ब हा सब्जेक्टच्या अगोदर घेऊन जावं लागत असतो। म्हणजे हा जो आपला हेल्पिंग वर्ब आहे हा कुठे जाणार मित्रा, सब्जेक्टच्या अगोदर। मग तो सेंटेन्स काय बनेल, आता येस नो टाइप क्वेश्चन मला बनवायचा आहे इथं, यस किंवा काय नो टाइप काय असेल तो क्वेश्चन जर बनवायचा असेल तर मला काय करावं लागणार, सब्जेक्टच्या अगोदर कोणाला, तर हेल्पिंग वर्बला। मग तो सेंटेन्स बनेल इज शी, आहे की नाही, इज शी, त्याच्यानंतर काय असणार सपोर्टिंग, हा जो सपोर्टिंग आहे तो घेतो मी, इथं काय असेल तो, इथं जागा नाही तर खाली देऊ, इज शी सपोर्टिंग मी, शेवटी काय असणार क्वेश्चन मार्क। ती मला सपोर्ट करत आहे का, हो किंवा नाही, म्हणजे येस किंवा नो मध्ये त्याचा आन्सर देऊ शकतो आपण। हा झाला माझ्यासाठी पहिला येस नो टाइप क्वेश्चन। सेकंड बघा, वी ॲक्सेप्ट हिम। आता मला सांगा, इथं जर बघितलं तर परत मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मला क्वेश्चन निर्माण जर करायचं असेल तर मला हेल्पिंग वर्ब लागतो। मग इथं हेल्पिंग वर्ब आहे का, नाही, पण तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे किंवा याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे की ॲक्सेप्ट हा V1 आहे। कोण आहे तो, V1। V1 जर असेल तर याच्या पोटात काय असतो, डू, आणि इथं V1 कोण शिल्लक राहतो, ॲक्सेप्ट। म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात आली आपल्या की डू माझ्यासाठी हेल्पिंग वर्ब आहे। मग डू जर हेल्पिंग वर्ब असेल तर त्याला सब्जेक्टच्या अगोदर घेऊन जा। मग सब्जेक्टच्या अगोदर जर घेऊन जर जायचं असेल तर काय होणार, तो डू वी। आता बघा, पहिले डू लिहिले जाणार, त्याच्यानंतर वी, त्याच्यानंतर हा जो ॲक्सेप्ट शिल्लक आहे तो लिहायचा आपल्याला, डू वी, समोर काय लिहिणार ॲक्सेप्ट, आहे की नाही, काय रे हिम, आणि शेवटी काय असणार क्वेश्चन मार्क। क्लिअर का? त्याच्यानंतरचा पॉईंट समजू घ्या, दे लर्न मेनी थिंग्स। आता मला जर क्वेश्चन बनवायचं असेल तर परत हा लर्न आहे तर V1 आहे, परत याचं ऑपरेशन करताना डू, इकडे काय राहणार तर लर्न राहणार, तो काय असेल तो लर्न, डू आणि लर्न। मग डू आणि लर्न जर असेल तर परत मला क्वेश्चन बनवताना डू हा कुठं जाणार आहे, सब्जेक्टच्या अगोदर। डू कुठं गेला, सब्जेक्टच्या अगोदर, काय झाला डू दे लर्न मेनी थिंग्स देअर, मेनी थिंग्स, आणि इथं काय म्हणू शकतो आपण देअर। पण याचा आपण काय बनवत आहे, तर याचा आपण क्वेश्चन बनवत आहे, अर्थातच जर बघितलं वर्बल क्वेश्चन बनवत आहे, म्हणून शेवटी काय असणार क्वेश्चन मार्क असणार, ते विसरायचं का नाही। त्याच्यानंतर बघा, ही मे हॅव डन इट। आता ही मे हॅव डन इट जर बघितलं तर याचं ऑपरेशन करताना तुम्हाला मी सांगितलं होतं की मे एका बाजूला असेल आणि हॅव हा कोणाच्या सोबत चालला जाणार, डनच्या सोबत, म्हणजे V3च्या सोबत।
इथं समजून घ्या, यांचं ऑपरेशन करताना किंवा सेंटेन्स बनवताना तो होणार काय की मे, नंतर कोण असेल सब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्टच्या अगोदर कोण असेल मे असेल, मे ही, त्याच्यानंतर काय उरलं बेटा इथं हॅव डन, काय लिहिणार मग मे ही हॅव डन इट, शेवटी काय असणार क्वेश्चन मार्क, म्हणजे हा जो मे आहे तो कुठं आलेला आहे सब्जेक्टच्या अगोदर. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. पॉईंट क्लिअर का? चला चेक करून घ्या, एकदा चेक करायला. बघा मग याच्यावरती मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे आयोगाने, बरोबर आहे. राज्यसेवा 2019ला प्रश्न विचारलेला आहे. स्टेट सर्व्हिस जर बघितलं, स्टेट सर्व्हिस राज्यसेवा 2019ला प्रश्न विचारलेला आहे. याच्यावर काय विचारलेलं आहे चेक करा. चेंज द फॉलोइंग इनटू इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, फक्त त्यानं काय म्हटलं की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये त्याला काय करा, कन्वर्ट करा, चेंज करा. आता जर बघितलं इंट्रोगेटिव्ह, त्यानं असं नाही म्हटलं आपल्याला की WH क्वेश्चनमध्ये न्या की व्हर्बल क्वेश्चनमध्ये न्या, त्याला असं बिलकुल म्हटलेलं आहे का नाही. मग इथं चेक करा, इथं काय दिलेलं आहे ड्रीव, हे कशापासून बनलेलं आहे ड्रीव, हे काय शी ड्रीव अ पिक्चर. मग ड्रीव जर बघितलं हा V2 आहे, ड्रॉ हे V1 आहे. मग ड्रीव जर V2 जर असेल तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की V2 मधून ऑपरेशन करताना बाहेर कोण निघणार बेटा, डीड. इथं काय राहणार V1. मग असं आपल्याला सेंटेन्स बघायचा आहे की त्याच्यामध्ये डीड हा सब्जेक्टच्या अगोदर असेल. कोणत्या सेंटेन्समध्ये डीड हा सब्जेक्टच्या अगोदर दिसत आहे. आता इथं जर बघितलं तर शी सब्जेक्ट आहे, वॉज हे समोर घेतलेलं आहे, रॉंग. हॅव काहीच संबंध नाही, हॅज इथं पण याचा काही संबंध आहे का नाही, कारण की V2 मधून बाहेर कोण निघत असतो डीड, डीड कुठं जात असतो सब्जेक्टच्या अगोदर. म्हणजे याच्यातून डीड निघून तो कुठं जाणार आहे सब्जेक्टच्या अगोदर. मग शीच्या अगोदर मला डीड पाहिजे. शीच्या अगोदर एकाच सेंटेन्समध्ये डीड दिसते तुम्हाला, डीड शी ड्रॉ. मी तुम्हाला म्हटलं होतं की ड्रीव जर बघितला ड्रीव तर हे काय आहे, तर हा V2 आहे की नाही. इथं जर बघितलं हा काय माझ्यासाठी V2 असेल तर याच्यातून बाहेर कोण निघणे डीड कुठं जाणार सब्जेक्टच्या अगोदर, आणि इथं शिल्लक काय राहणार ड्रॉ V1, बरोबर आहे की नाही. हा V1 असेल. बघा इथं V1 हा काय इथं डीड बाहेर निघालेला आहे, ते कशातून बाहेर काढलेलं आहे तर या ड्रीवमधून. पॉईंट कालं का. म्हणून हा माझा फायनल आन्सर असणार आहे जो राजेशवाला विचारला होता प्रश्न. ठीक आहे, हे समजून घ्यायचं आपल्याला. समोर जातो. आता जर बघितलं तर तुम्हाला तिथं असं लक्षात आलं की V1, V2 आणि V5, म्हणजे V1 मधून डू निघणार, V2 मधून डीड निघणार आणि V5 मधून डज निघणार. आणि ॲमिजार वगैरे हे V4 सोबत येणार, वॉजवेअर वगैरे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं हॅव, हॅज, हॅड, शाल हॅव, विल हॅव हे V3 सोबत येणार, म्हणजे ते तिथं हेल्पिंग वर्ब बसणार. V4 सोबतचे टू बीचे लेकर हेल्पिंग वर्ब बसणार. आणि V1, V2 आणि V5 मधले जे समजा डू, डज, डीड आपण बाहेर काढलेले ते तिथं टू डूचे लेकर हेल्पिंग वर्ब म्हणून होते. तर आत्ता मित्रांनो आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की यांना जर मेन वर्ब म्हणून किंवा यांचं जर मेन वर्ब म्हणून वाक्यामध्ये जर हे आले तर हे कसे असणार आहे. बघा, जर टू बी, टू हॅव आणि टू डू ॲज अ जर मेन वर्ब म्हणून असेल, काय असेल इथं ॲज अ मेन वर्ब, तर याचं फंक्शन काय असणार आहे, यांचं कार्य काय असणार आहे आपल्याला चेक करायचं आहे. बघा, जर मला सांगा हे जर मेन वर्ब जर असेल तर हे असं काहीतरी डिवाइड झालेले असणार. काय काय डिवाइड झाले असणार चेक करा. काय, कोणीतरी V1 असणार आहे, कोणीतरी V2, इथं V3 दिसणार, V4 दिसणार आणि V5 दिसणार. कोण, तर टू बी, टू हॅव आणि टू डू. त्याच्यापैकी आपण पहिला बघत आहे टू हॅव. आता बघा, टू हॅव जर मेन वर्ब जर असेल, टू हॅव जर काय असणार मेन वर्ब. आतापर्यंत काय बघितलं बेटा आपण यांना हेल्पिंग वर्ब, हे कोणासोबत होते तर V3 सोबत. आता हे काय मेन वर्ब, मेन वर्ब जर असेल तर हे कुठंतरी V1 असणार, कुठंतरी V2 असणार. आता चेक करून घ्या, जेव्हा टू हॅवचे लेकरं जेव्हा मेन वर्ब म्हणून येतात तर V1 काय असतो तर हॅव त्याच्यातला V1 असतो. हॅव काय असणार V1. V2 काय असणार तर V2 असणार मित्रांनो हॅड. V2 काय असणार हॅड. V3 जर बघितलं तर परत काय दिसणार तुम्हाला हॅडच आहे. V4 जर चेक जर केलं तर काय दिसतो तो हॅविंग आहे. आणि V5 जर चेक जर केलं तर काय आहे तर हॅज आहे. आता मला काय म्हणायचं आहे की टू हॅवचे लेकरं इथं मेन वर्ब म्हणून आलेले आहे. मेन वर्ब जर असेल तर V1 त्याच्यापैकी हॅव आहे, V2 त्याच्यापैकी हॅड आहे, V3 हॅड आहे. हॅड दिसत आहे, पण तुम्हाला फरक माहीत आहे, डिफरंट माहीत आहे की दोघांमध्ये काय डिफरंट असणार आहे ते समोर आपण चेक करणारच आहे. इथे जर चेक जर केलं तर काय दिलेलं आहे, हां V4. आता तुम्हाला माहिती आहे V4 काय असतो की V1ला काय जोडलेलं असतं ING, म्हणजेच काय झालं याचं हॅविंग. आणि आता जर बघितलं तर V5 कसा बनलेला आहे तर V1ला आपण S किंवा ES जोडत असतो, त्याचं काय बनवत असतो V5.
पण मला सांगा हॅवचं हॅवच करसाल का तुम्ही? हॅव आहे, हॅवच केलं सर, इयस जोडलं त्याला, नाही. कारण की इथं जर बघितलं ना हॅज त्याच्यासाठी स्पेशल बनलेला आहे, तर आपण म्हणू शकतो हॅज हा V5 आहे, हॅविंग हा V4 आहे, हॅड हा V3 आहे, हॅड परत V2 आहे, हॅव हा V1 आहे. हे कशाच्या बाबतीत झाला? टू हॅवच्या बाबतीत. आणि हे काय म्हणून? तर आपण म्हणू शकतो मेन वर्ब म्हणून यांचा काय झालेला आहे? वापर झालेला आहे. पॉईंट क्लिअर का? त्यानंतरचा सेंटेन्स चेक करून घ्या किंवा आपण नंतर जो एक्झाम्पल बघू, टू डू ॲज अ मेन वर्ब म्हणून. टू डू ॲज अ हेल्पिंग वर्ब का? नाही. टू डू ॲज अ जर मेन वर्ब जर असेल तर त्याचा आपण म्हणू शकतो डिवाइड केलेलं आहे त्याला. तर डू हा V1 असतो. डू काय असतो मित्रा? V1. डीड काय असणार? V2 असणार. डन काय असणार? V3 असणार. डुईंग काय असणार? V4. आणि डच काय असेल रे? V5. हे पण वेगवेगळे गेलेलं आहे. V1, V2 आणि V4, V3 तुम्हाला दिसत आहे, तिकडं V5 दिसत आहे. तर इथं जर चेक जर केलं तर टू डूचं जर बघितलं तर ते पण काय म्हणून? तर मेन वर्ब म्हणून आलेले आहे. समोरचा पॉईंट जर बघितलं तर समोरचा पॉईंटमध्ये समजून घ्या की टू बी ॲज अ काय? मेन वर्ब म्हणून. टू बी ॲज अ जर मेन वर्ब जर असेल तर तुम्हाला माहिती आहे की बी हा जो बी आहे ना मित्रा, हा बी आहे V1. मग बीलाच असं लिहिल्या जाते, ॲम पण लिहिल्या जाते, इज पण लिहिल्या जाते आणि आर पण लिहिल्या जाते. म्हणजे असं लक्षात ठेवायचं की बी म्हणजेच काय? हे आहे ॲम किंवा इज किंवा आर, हे बीचेच रूप आहे. बी V1, ॲम पण V1, इज पण V1, आर पण V1. तिथं लक्षात ठेवा काय? तर हे बी म्हणून आलेलं आहे ते. कारण की ॲम इज आर हे सब्जेक्टनुसार चेंज होत राहतात, म्हणून तिथं बी ॲज इट इज न लिहिता ॲम इज आर तिथं लिहिल्या जाते. ठीक आहे. बी म्हणजेच काय? ॲम इज आर. त्याच्यानंतर जर बघितलं V2 म्हणजे कोण असेल तर टू बीचे V2 म्हणून कोण येणार? तर वॉज आणि वेअर, किंवा वॉज किंवा काय म्हणू शकतो आपण? वेअर. म्हणजे ते एकमेकाला काय? ऑप्शनमध्ये आहे. त्याच्यानंतर जर बघितलं V3 म्हणून कोण असेल तर V3 म्हणून आहे बीन. कोण आहे इथं? बीन. V4 म्हणून कोण आहे? तर V4 म्हणून आहे बिईंग. कोण आहे तिथं? बिईंग. तर याचा V5 आहे का? तर V5 याचा आहे का? नाही. चेक करा काय दिलेलं आहे, सांग. कोण आहे इथं? चेक करा काय इथं? बी. म्हणजे टू बीचे लेकर इथं V1 म्हणून कोण येणार? ॲम इज आर किंवा बी. V2 म्हणून कोण येणार? वॉज आणि वेअर. V3 म्हणून बीन. V4 म्हणून बीइंग. आणि इथं V5 आहे का? तर नाही. एवढं लक्षात राहील का तुमच्या? ओके. तर हे काय बघत आहे आपण? टू बी, टू हॅव आणि टू डू ॲज अ मेन वर्ब म्हणून. हेल्पिंग वर्ब काय बेटा? नाही. आता आपल्याला यांचं फंक्शन बघायचं आहे की हे कसे हेल्पिंग वर्ब, कसे मेन वर्ब म्हणून यूज होतात. चेक करा. आता काही गोष्ट तुम्हाला इथं समजून घ्यायची आहे. म्हणजे असं वाक्य, असे सेंटेन्स येतात का सर पेपरमध्ये? तर बिलकुल येणार नाही. बरं आहे की नाही? आता चेक करा इथं काय दिलेलं आपल्याला सांगा. शी हॅज टोल्ड मी. शी हॅज काय? टोल्ड मी. मग मी जर चेक जर केलं तर हॅज आणि टोल्ड हे माझ्यासाठी काय? वर्ब आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं काय दिलेलं आहे? ही हॅज अ कार. हॅज माझ्यासाठी काय असणार? वर्ब असणार. वी डीड इट. डीड माझ्यासाठी काय? वर्ब आहे. इट हे ऑब्जेक्ट आहे, वी हे सब्जेक्ट आहे, ही सब्जेक्ट आहे, अ कार ऑब्जेक्ट आहे, शी सब्जेक्ट आहे, मी हे ऑब्जेक्ट असणार. मग हे जे तुम्हाला कट करून दिलेलं आहे तर हे सगळे काय आहे? तर हे आहे वर्ब. काय ते? वर्ब आहे. पॉईंट क्लिअर का? आता वर्ब जर असेल तर याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे की मेन वर्ब आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. बघा मित्रा, तुम्हाला सांगेल मी की हॅज इथं जर बघितलं आणि टोल्ड जर बघितलं तर टोल्ड माझ्यासाठी मेन वर्ब आहे. टोल्ड काय इथं? मेन वर्ब आहे. तर तुम्ही मला सांगा की इथला जो हॅज आहे हा मेन वर्ब असणार की हेल्पिंग वर्ब असणार? तर 100% सर तो काय? हेल्पिंग वर्ब आहे. इथं काय? तो हेल्पिंग वर्ब. आता मला सांगा हा हॅज इथं मेन वर्ब सोबत आलेला आहे, अर्थात टोल्ड हा मेन वर्ब आहे आणि हॅज काय बेटा? इथं हेल्पिंग वर्ब आहे. काय तिथं? हेल्पिंग वर्ब. मग मला एवढं सांगा तुम्ही, ही हॅज अ कार. ही हॅज अ कार. अ कार हे मी तुम्हाला सांगितलं ऑब्जेक्ट आहे, ही सब्जेक्ट आहे. तर हॅज हे माझ्यासाठी काय असणार? तर वर्ब आहे. तो काय? तो वर्ब आहे. तो जर वर्ब जर असेल तर आता मला सांगा त्या सेंटेन्समध्ये, या सेंटेन्समध्ये हॅज हा हेल्पिंग वर्ब होता, पण या सेंटेन्समध्ये तुम्हाला मेन वर्ब दिसत आहे का त्याच्यासोबत? तर नाही. मग त्याच्यासोबत मेन वर्ब नाही आहे. तर आता मला सांगा की तो हेल्पिंग वर्ब असेल की मेन वर्ब असेल? हां, आता तो एकटा आला सर. एकटा जर आला असेल तर याचा तर 200% बेटा हा काय आहे? तर हा आहे इथं मेन वर्ब. काय असणार इथं? मेन वर्ब. ना की तिथं तो हेल्पिंग वर्ब असणार आहे. पॉईंट क्लिअर का? कारण की आपल्याला समजून घ्यायचं आहे की हॅज इथला हेल्पिंग वर्ब आहे आणि हा जो हॅज आहे इथं काय आहे? मेन वर्ब आहे. इज दॅट क्लिअर? ओके. चला समोरचा सेंटेन्स समजून घ्या. वी डिड इट. आता मला सांगा तुम्ही की वी डिड इट जर म्हणत असाल हा, तर वी माझ्यासाठी कोण आहे? सब्जेक्ट. इट काय? ऑब्जेक्ट. डीड काय झाला? डीड काय झाला?
तर आपण म्हणू शकतो की तो मेन वर्ब आहे, कारण की हा कोणत्या तरी मेन वर्ब सोबत आलेला आहे का, नाही. इथं हेल्पिंग वर्ब म्हणून आलेला आहे का तो, नाही. तर हा आहे बेटा इथं मेन वर्ब. काय असणार इथं, मेन वर्ब. मग सर हे असे छोटे छोटे सेंटेन्स येतात का पेपरमध्ये, तर बिलकुल नाही, बरोबर आहे की नाही. हे फक्त समजून सांगण्यासाठी मी हे छोटे छोटे सेंटेन्स घेतलेले आहे. तुम्हाला जेव्हा समजा आपण हे सगळं झाल्याच्या नंतर, मसाला तयार झाल्याच्या नंतर एकदम मोठे मोठे सेंटेन्स आपण आयोगाचा सेंटेन्स इथं घेणार आहे, ठीक आहे. हे समजून घ्या फक्त. चला समोर जाऊ का, ओके, चेक करून घ्या हे. आता बघा त्याच्यामधला जो डीड होता तो काय होता माझ्यासाठी, मेन वर्ब. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक डीड दिसत आहे बघा, इथं काय दिलेलं आहे, वी डिड नॉट टेल. आता मला सांगा याच्यामध्ये टेल पण आहे डीड पण आहे, तर डीड आणि टेल जर असेल तर मला हा लक्षात येतो की टेल माझ्यासाठी काय आहे, मेन वर्ब. तर डीड हे काय, डीड हे आहे बेटा हेल्पिंग वर्ब. काय रे, हेल्पिंग वर्ब. याच्यामधला जो डीड आहे तो हेल्पिंग वर्ब आहे, आणि याच्या अगोदरच्या सेंटेन्समधला जो डीड होता तो होता मेन वर्ब, कारण की त्याच्यासोबत मेन वर्ब होता का, नाही. याच्यासोबत मेन वर्ब दिसत आहे, टेल हा इथं मेन वर्ब आहे, तर डीड माझ्यासाठी हेल्पिंग वर्ब असणार. पॉईंट क्लिअर का. समोरचा सेंटेन्स चेक करा, शी इज देअर. आता मला सांगा इथं इज आहे हे वर्ब आहे, त्याच्यानंतरचा सेंटेन्समध्ये जर चेक केलं तर शी इज कॉलिंग मी, याच्यामध्ये पण इज आहे आणि वरील सेंटेन्समध्ये पण काय दिलेलं आहे आपल्याला, इज आहे. दोघांमध्ये काय डिफरंट आहे बेटा सांगा. इथं जर चेक जर केलं तर हा जो इज आहे सर, हा जो तुम्हाला इज दिसत आहे तर हा काय आहे, तर हा आहे, जर चेक जर केलं, थांबा एक मिनिट, हा जर इज जर आपण चेक जर केलेला असेल तर तुम्हाला असं लक्षात येते की हा इज आणि हा इज, बरोबर आहे. धिस इज जर बघितलं तर हा आहे माझ्यासाठी हेल्पिंग वर्ब, काय तो हेल्पिंग वर्ब. आणि हा कॉलिंग इथं काय असेल बेटा, तर हा आहे माझ्यासाठी मेन वर्ब. पॉईंट क्लिअर का. हा हेल्पिंग वर्ब झाला, हा काय झाला, मेन वर्ब झाला. मग मला तुम्ही एवढं सांगा सर की हा जर इज इथं हेल्पिंग वर्ब जर असेल तर हा इज पण हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे, तर नाही. तर हा इज जो बघितला आपण तर हा इज काय आहे, तर हा इज आहे इथं मेन वर्ब, काय तो मेन वर्ब. मग आपण बघितलं होतं बेटा, काय बघितलं होतं की टू बी, टू हॅव आणि टू डू हे प्रायमरी ऑक्झिलरी आहे. प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे काय सर, तर प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे असा वर्ब असतो की तो हेल्पिंग वर्ब म्हणून पण वापर होतो, त्याचं मेन वर्ब म्हणून पण वापर होत आहे. आता तुम्हीच मला सांगा इथला जो इज आहे हा मेन वर्ब आहे, हा जो इज दिसत आहे बेटा तुम्हाला हेल्पिंग वर्ब आहे. मग हे सगळे काय आहे, तर तुम्हाला तिथं पण सांगितलं होतं की टू डूचे लेकरं, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर जर बघितलं तर टू हॅवचे लेकरं आणि टू बीचे लेकरं हे सगळे काय असतात, तर हे असतात प्रायमरी ऑक्झिलरी. काय असतात हे, प्रायमरी ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी काय असते सर, प्रायमरी ऑक्झिलरी हे अशी असते की ते जर बघितलं तर आपण म्हणू शकतो यांचा यूज, यांचा जर वापर जर बघितला हेल्पिंग वर्ब म्हणून पण होतो आणि काय मेन वर्ब म्हणून पण होतो. इज दॅट क्लिअर का, ओके. म्हणजे तुम्हाला हे दिसत आहे की इज डीड, डीड हे कोणाचं लेकरू आहे, टू डूचं. इज कशाचं लेकरू आहे, तर टू बीचं लेकरू. त्याच्या अगोदर आपण हॅज बघितलं होतं, ते कोणाचे लेकरं आहे, तर टू हॅवचे लेकरं. हे सगळे काय म्हणून येत आहे, हेल्पिंग वर्ब म्हणून पण येत आहे, मेन वर्ब म्हणून पण येत आहे. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता हे जे लेक्चर चालू आहे यूट्यूबला पण चालू आहे आणि आपल्या ॲपला पण चालू आहे, तर हे लेक्चर सुरुवातीपासून बघा, मधातून कुठंच बघू नका, कारण की प्रत्येक लेक्चर हे प्रत्येक लेक्चरची कडी आहे, ते एकमेकाशी लिंक आहे. तुम्ही काय करा, हा लेक्चर जर 8 नंबरचा पाहत असाल तर याच्या अगोदरचे 7 लेक्चर जे आहेत ते व्यवस्थित बघून घ्या, कारण की तुम्हाला व्यवस्थित तिथं कळणार आहे. पॉईंट क्लिअर का. चला समोर जा तुम्ही. बघा आता तुम्ही म्हणत असाल सर हे झालेलं आहे आपलं, झालेलं नाही बिथं. इथं जर चेक केलं तर आपण काय बघणार आहे, तर टू हॅव स्पेशल बघणार. टू हॅव जर मेन वर्ब म्हणून आला, आतापर्यंत काय होतं, टू हॅव हेल्पिंग वर्ब, तो जर मेन वर्ब म्हणून जर आला तर त्याचं फंक्शन काय असणार आहे, त्याचं कार्य काय असणार ते चेक करून घेऊ, ठीक आहे. आता बघा टू हॅव जर असेल तर तुम्हाला माहिती आहे की इथं मी काय दिलेलं आहे, V1, हा V2 आहे आणि हा माझ्यासाठी V5 आहे. आता मला तुम्ही एवढं सांगा की जर V1 एकटा आला, V2 एकटाच येणार आहे आणि V5 पण एकटेच येणार आहे, तर तुम्हाला जर निगेटिव्ह करायचं असेल सेंटेन्स, किंवा तुम्हाला जर समजा सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जर बनवायचं असेल तर तुम्हाला हेल्पिंग वर्बची तिथं गरज भासत असते. हेल्पिंग वर्बची काय भासत असते आपल्याला गरज, कशासाठी, निगेटिव्ह करण्यासाठी. कशासाठी, तर आपण म्हणू शकतो तो सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी, म्हणजेच काय प्रश्नार्थक वाक्य तिथं निर्माण करण्यासाठी तुम्हाला कोणाची गरज भासते, V1ची नाही, तर आपण म्हणू शकतो हेल्पिंग वर्बची, ठीक आहे. आता मला काय म्हणायचं आहे की हा V1 आहे. V1 जर असेल तर याच्या पोटामध्ये तुम्हाला माहिती आहे कोण लपलेलं आहे, डू.
डू हे काय हेल्पिंग वर्ब. V2च्या पोटामध्ये कोण असते तर डीड. डीड काय हेल्पिंग वर्ब. V5च्या पोटामध्ये कोण असते तर डज. डज काय बेटा तर हेल्पिंग वर्ब. मग हे जे तुम्हाला माहिती आहे की V1च्या पोटामध्ये डू असतो, V2च्या पोटामध्ये डीड असते, V5च्या पोटामध्ये डज असते, तर हे सगळं आपण काय लिहिलेलं आहे हेल्पिंग वर्ब. आणि इथं शिल्लक काय राहतो तर शिल्लक राहतो V1. शिल्लक काय राहणार V1. प्रत्येक ठिकाणी शिल्लक काय राहणार आहे V1. V1च्याही साईडला आपण V1च ठेवलेलं आहे, V2च्या साईडला V1च ठेवलेलं आहे, V5च्या साईडला काय ठेवलेलं आहे V1. मग हे V1 काय असतं तर V1 आहे बेटा तिथं मेन वर्ब. V1 काय असणार इथं मेन वर्ब. पॉईंट कळालं का तुम्हाला. बघा परत मी एकदा एक्सप्लेन करतो. V1 आहे, V1 हा एकटा येणार आहे वाक्यामध्ये. जर या सेंटेन्सला आपल्याला निगेटिव्ह जर करायचं असेल तर याच्या पोटामध्ये डू नावाचा हेल्पिंग वर्ब लपलेला असतो आणि मेन वर्ब तिथं V1 असतो. परत तुम्हाला सांगतो V2 जर असेल वाक्यामध्ये तर याच्यामध्ये डीड नावाचा हेल्पिंग वर्ब असतो आणि V1 तिथं शिल्लक राहणार. V5च्या जर पोटामध्ये जर बघितलं डज नावाचा हेल्पिंग वर्ब असणार आणि V1 तिथं काय असणार बेटा शिल्लक राहणार. आता मला तुम्ही एवढं सांगा, जेव्हा आपण टू हॅवचे लेकरं म्हणजे आत्ता जेव्हा आपण बघितलं तर टू हॅवचे लेकरं हे जर मेन वर्ब म्हणून जर आले, याच्या अगोदरच्या दोन म्हणजे सेकंड लास्ट जर बघितलं आपण किंवा आपण म्हणू शकतो सुरुवातीची पहिली जर स्लाईड जर बघितली तर याच्यामध्ये आपण असं चेक केलं होतं की टू हॅव जर मेन वर्ब म्हणून जर आला तर त्याच्यापैकी मी ठेवलं होतं की V1 कोण असेल हॅव, V2 कोण असेल हॅड, V3 कोण असेल हॅड, हॅविंग काय असणार V4 आणि शेवटी ठेवलं होतं हॅज हा काय असणार माझ्यासाठी V5. पॉईंट क्लिअर का. आता मला एवढं सांगा तुम्ही हॅव जर मेन वर्ब म्हणून आला, टू हॅवचे लेकरं जर मेन वर्ब म्हणून येत असेल तर हॅव काय आला बेटा मेन वर्ब. हॅव जर मेन वर्ब म्हणून जर आला असेल तर तो काय असतो तो असतो V1. तो काय असणार बेटा V1. जर हॅड मेन वर्ब म्हणून जर आला असेल तर तो काय असणार माझ्यासाठी V2. काय असणार तो V2. सर जर हॅड जर V3 म्हणून जर आला तर V3 म्हणून जर आला तर तो एकटा येणार का बेटा नाही. आता मला सांगा हा जो हॅड आहे हा V2 आहे की V3 आहे तर हा V2 आहे. सर हा V3 नाही का, कारण की हॅड आणि हॅड आपण दोन्ही ठिकाणी हॅडच बघितलेला आहे. तर हा V3 आहे का नाही, कारण की मी तुम्हाला शिकवलेलं आहे की V3 हा कधीच सेंटेन्समध्ये एकटा येणार का नाही. मग इथं जर बघितलं हा हॅड एकटा आलेला आहे याचा अर्थ 200% हा बेटा काय आहे तर हा V2 आहे. त्याच्यानंतर समजून घ्या हॅज जर वाक्यामध्ये एकटा आला असेल तर याचा अर्थ तो मेन वर्ब आहे. तो काय मेन वर्ब आणि मेन वर्ब जर असेल तर तो काय असणार माझ्यासाठी V5. आता तुम्हाला V1चं V2चं आणि V5चं इथं जसं ऑपरेशन केलेलं आहे तसं तुम्हाला तिथं पण ऑपरेशन करायचं आहे. कशासाठी तर निगेटिव्ह बनवण्यासाठी. कशासाठी तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी. हॅवचं ऑपरेशन करा बेटा. हॅव हे V1 आहे याचं ऑपरेशन करत असताना बाहेर कोण निघणार तर हॅवच्या पोटामध्ये कोण असणार डू नावाचा हेल्पिंग वर्ब आहे. हॅवच्या पोटामध्ये कोण आहे डू नावाचा हेल्पिंग वर्ब. हॅड हे काय V2. V2चं ऑपरेशन करताना काय करणार तर डीड बाहेर काढणार. डीड हे काय झालं तर डीड हे झालं बेटा हेल्पिंग वर्ब. काय झालं रे हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर बघा हॅज काय आहे हॅज V5 आहे. V5च्या पोटामध्ये कोण असतो तर डज. डज नावाचा हेल्पिंग वर्ब आपण काय काढलेला आहे बाहेर काढलेला आहे. तर डज हे माझ्यासाठी काय झालं तर हेल्पिंग वर्ब झालं. आता मला एवढं सांगा की V1च्या पोटातून डू काढलं, V2च्या पोटातून डीड आणि इथं डज काढलं तर इथं शिल्लक काय ठेवलेलं आहे तुम्ही V1. काय शिल्लक ठेवलेलं आहे V1. मग हॅवच्या पोटातून डूड काढलं तो हेल्पिंग वर्ब झाला तर शिल्लक इथं V1 राहणार आहे. तर हॅवचं V1 काय बेटा स्वतः हॅवच आहे. मग तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्ही काय लिहिणार आहे इथं लिहिणार आपण हॅव. तर हॅव माझ्यासाठी काय झाला तर हॅव झाला माझ्यासाठी मेन वर्ब. V1 काय असतो तर मेन वर्ब. हॅव काय V1 तर तो काय इथं मेन वर्ब आहे. इज दॅट क्लिअर. ओके ना. चला तुम्हाला जर सगळं कळत असेल तर थोडं जे समजा व्हिडिओला लाईक करत जा आणि आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत तो व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं तिथं काय दिलेलं आहे हॅड दिलेलं आहे. हॅड V2 आहे. डीड बाहेर काढला. शिल्लक काय राहणार V1. मग मला एवढं सांगा की हॅडचं V1 कोण आहे हॅव. मग तुम्ही इथं परत हॅड लिहिणार का नाही. तुम्ही इथं काय लिहिणार आहे तुम्ही लिहिणार इथं हॅव. हॅव काय झाला तर हॅव झाला मेन वर्ब. हॅव काय झाला रे मेन वर्ब. परत इथं समजून घ्या हॅजच्या पोटातून डज जर बाहेर काढलं तर शिल्लक V1 राहतो. हॅजचं V1 कोण आहे हॅव. तर आपण परत म्हणू शकतो हॅव कोण आहे तर हॅव झाला बेटा मेन वर्ब. हॅव काय झाला मेन वर्ब. इज दॅट क्लिअर. ओके. आता हे जे आहे समजा हे ऑपरेशन आपण कशासाठी केलेले आहे आपली इच्छा झाली म्हणून केलं का नाही. तर आपल्याला सेंटेन्स तो निगेटिव्ह करायचा आहे. तो सेंटेन्स आपल्याला येस नो बनवायचा आहे किंवा आपण असं म्हणू शकतो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तिथं निर्माण करायचा आहे म्हणून मी यांचं ऑपरेशन केलेलं आहे. आता मला सांगा इथं काय होणार तर इथं आपण बघितलं होतं की निगेटिव्ह जर करायचं असेल मला सेंटेन्स तर काय करावं लागत असतो तर तुम्हाला माहीत आहे
आणि मलाही माहीत आहे की हेल्पिंग वर्बला काय जोडायचं सर, हेल्पिंग वर्बला काय करणे तर नॉट जोडणे. ठीक आहे, हेल्पिंग वर्बला नॉट काय करणार आहे जोडणे. कशासाठी तर निगेटिव्ह करण्यासाठी. निगेटिव्ह जर करायचं असेल तर हेल्पिंग वर्बला काय जोडायचं आपल्याला नॉट जोडणे. मग मला एवढं सांगा की हॅव जर सेंटेन्समध्ये जर असेल तर याच्यामधला हेल्पिंग वर्ब कोण आहे बेटा डू. मग इथं मी काय लिहिणार तर मी लिहिणार डू नॉट. आणि इथं जो शिल्लक आहे की नाही हा हॅव इथं लिहिणार मी. बरोबर की पहिले डू लिहिलं इथं त्याला काय जोडलं नॉट जोडलं आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतर मी इथला हा जो शिल्लक आहे ना तो मी इथं लिहित आहे म्हणजे काय लिहिणार मी तर हॅव. पण मी जर समजा डायरेक्ट डोंट हॅव जरी लिहिलं तर तुम्हाला राग यायला नको, कारण की डोंट हा कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म आहे त्याचा. डू नॉट लिहिलं काय आणि डोंट लिहिलं काय, काही अडचण आहे का नाही. इथं चेक करा, इथं काय दिलेलं हॅड. इथं हॅड जर असेल तर त्याच्या पोटामध्ये कोण आहे, त्याच्या पोटामध्ये आहे डीड. काय रे तिथं डीड. डीड जर असेल तर याला काय जोडा नॉट. याला काय जोडणार आपण नॉट. समोर काय लिहिणार बेटा, समोर जर बघितलं तर हा हॅड लिहिणार का नाही. डीड जर लिहिला असेल तर इथं शिल्लक जो आहे की नाही तो लिहायचा तिथं डीड नॉट आणि समोर काय लिहिणार आहे हॅव. डीड नॉट हॅव. किंवा तुम्ही डिडंट हॅव जरी लिहिलं ना तरी तिथं काही अडचण जाणार का नाही. समोर बघा काय दिलेलं आहे हॅज. हॅज जर असेल तर सांगा, लक्ष द्या इकडं काय दिसतो रे डज नॉट. हॅज लिहिणार का बेटा परत नाही. हे मी इथं परत एकदा लिहून देतो तुम्हाला हॅज. आणि हे जे आहे ना हे आपण म्हणू शकतो हे गलत आहे. आणि इथं काय लिहिणार इथं लिहायचं आपल्याला हॅव. पण कळलं का. मग हे आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे किंवा तुम्ही हे इथं असं पण लिहू शकता की काय की याच्यातून डीड जर काढलं असेल तर इथं काहीतरी कमतरता दाखवायची आपल्याला. म्हणजे असं म्हणायचं आहे मला याच्यातून की डीड नॉट इथं हॅड येणार का तो. ठीक आहे, डीड नॉट इथं हॅड येणार का बेटा नाही. कारण की V2 मधून आपण जर डीड बाहेर जर काढला असेल तर शिल्लक एक कमतरता दाखवायची आहे ना आपल्याला. म्हणजे हा V2 जर असेल आणि डीड जर आपण काढला असेल तर इथं एकच राहिलं ना. मग इथं जर बघितलं तर डीड नॉट हॅड नाही तर इथं काय लिहायचं तुम्हाला हॅव लिहायचं. मग हे सर आम्ही असं करायचं का, हो असं करा. कारण की तुम्ही जेव्हा रिव्हिजन करसाल ना तर तुम्हाला लगेच लक्षात येणार की इथं हॅड येणार का नाही. इथं काय येणार हॅव. इथं हॅज येणार का तर नाही. इथं काय येणार इथं हॅव येणार. असं मास्तरने आम्हाला सांगितलं होतं. आणि मास्तरवर थोडं जे आहे समजा ट्रस्ट ठेवा. मी म्हणत आहे म्हणून हे इथं हॅवच येणार. पॉईंट क्लिअर का, कारण की एक्झाममध्ये हे येते बेटा. ओके चला समोर जा तुम्ही. आता बघा काय कन्सेप्ट आहे. काय दिलेलं आहे आय हॅव बॉट अ कार. समोर काय दिलेलं आहे हॅव. हॅड कम्प्लिटेड आणि इथं काय दिलेलं आहे हॅड. सांगा रे काय दिलेलं आहे पहिल्या सेंटेन्समध्ये. आता तुमच्या लक्षामध्ये येते की हॅव सर इथं हेल्पिंग वर्ब आहे आणि हा इथं मेन वर्ब आहे. हा जो हॅव आहे इथं मेन वर्ब आहे. हा हॅड इथं हेल्पिंग वर्ब आहे आणि कम्प्लिटेड इथं काय असणार मेन वर्ब असणार आहे. परत मला सांगा हा जो हॅड तुम्हाला दिसत आहे काय आहे मेन वर्ब आहे. आता तुम्हाला माहित आहे की जर समजा या सेंटेन्सला जर निगेटिव्ह करायचं असेल, या सेंटेन्सचा जर आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जर बनवायचं असेल तर हा हॅवलाच काय जोडला जाणार डायरेक्ट नॉट जोडला जाणार. पॉईंट कळत आहे ना, दोघांमध्ये डिफरंट आहे. हा हॅव मेन वर्ब आहे बेटा, हा हॅव इथं हेल्पिंग वर्ब आहे. तर इथं जर बघितलं तर याचं जेव्हा समजा मला निगेटिव्ह करायचं आहे, मी करूनच दाखवतो तुम्हाला काय की याचं मला निगेटिव्ह करायचं आहे, तर तो सेंटेन्स काय होणार आय हॅव हा हेल्पिंग वर्ब आहे तर त्यालाच काय जोडलं डायरेक्ट नॉट. आय हॅव नॉट समोर काय दिलेलं आहे बॉट अ कार. काय झालं रे अ कार. पॉईंट काला का. हा झाला माझ्यासाठी काय झालं निगेटिव्ह सेंटेन्स. मला याच सेंटेन्सचा यस नो टाईप क्वेश्चन बनवायचा आहे. यस किंवा नो टाईप मला काय बनवायचं आहे क्वेश्चन जर बनवायचं असेल तर आता मी काय करू तर आता तुम्हाला माहित आहे की हा जो हॅव आहे तो कुठं जाणार आहे सब्जेक्टच्या अगोदर. हेल्पिंग वर्ब हा कुठे जात असतो सब्जेक्टच्या अगोदर. मग तो सेंटेन्स काय बनेल बेटा हॅव काय तिथं आय समोर काय दिलेलं आहे बॉट आहे की नाही अ कार आणि शेवटी काय असणार क्वेश्चन मार्क. कारण की आपण काय बनवलं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवलं. काय बनवलं तर येस नो टाईप क्वेश्चन बनवलं. पॉईंट क्लिअर का. तर इथं असं म्हणायचं आहे की हा जो हॅव आहे की नाही हा हॅव इथं हेल्पिंग वर्ब आहे म्हणूनच त्याला आपण डायरेक्ट काय जोडलं नॉट. आणि तो जो आहे समजा कुठं गेला तर सब्जेक्टच्या अगोदर गेला.
पण मला इथं असं म्हणायचं आहे की हा जो हॅव आहे ना बेटा, हा इथं हेल्पिंग वर्ब आहे का? नाही. याला तुम्ही डायरेक्ट नॉट जोडू शकता का? नाही. याला तुम्ही डायरेक्ट सब्जेक्टच्या अगोदर घेऊन जाऊ शकता का? नाही. कारण की हा इथं मेन वर्ब आहे, ना की इथं हेल्पिंग वर्ब आहे. तुम्हाला सगळे पॉईंट कळत असेल आय होप, आहे की नाही? कारण की मी एकदम डिटेलमध्ये ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता मला एवढं सांगा तुम्हाला हे जर कळलं असेल की हॅव सर इथं मेन वर्ब आहे, तुम्ही आत्ताच सांगितलं होतं. मग हा जर हॅव मेन वर्ब जर असेल तर हा कुठला वर्ब आहे? V1 आहे, V2 आहे, V3 आहे, V4 आहे, V5 आहे. काय असणार बेटा? हा V1 आहे. V1 जर असेल तर याचं ऑपरेशन करा. याचं ऑपरेशन करताना असं लक्षात आलं की हॅव हा V1 आहे. हॅव काय इथं V1 आहे. याचं ऑपरेशन करताना बाहेर कोण निघणार? डू हा सर हेल्पिंग वर्ब आहे. आणि इथं शिल्लक काय राहणार? शिल्लक मेन वर्ब राहणार, म्हणजे V1 शिल्लक राहणार. आणि हॅवचा V1 हॅवच आहे, म्हणून तो कोण झाला? तो झाला इथं मेन वर्ब. काय झाला रे? मेन वर्ब. आता निगेटिव्ह करता येईल का? हो सर, आता निगेटिव्ह करता येईल आम्हाला, कारण की डू हा इथं हेल्पिंग वर्ब आहे. आता आमच्या लक्षामध्ये आलं की डूलाच काय जोडायचं? नॉट जोडायचं. मग मला एवढं सांगा, तुम्ही निगेटिव्ह जर करायचं असेल हा सेंटेन्स, तर तो सेंटेन्स होणार आय हॅव नॉट नाही होणार, तो होणार आय डू नॉट हॅव अ कार. हा काय झाला माझ्यासाठी? हा झाला निगेटिव्ह सेंटेन्स. आता तोच सेंटेन्स आहे, हाच सेंटेन्स आहे, हा आपण जर बघितलं तर निगेटिव्ह बनवलं, आणि हा सेंटेन्स आपल्याला काय बनवायचा आहे? एस किंवा काय बनवायचं आहे? नो टाईप काय बनवायचं? आपण क्वेश्चन बनवायचा आहे याला. मग एस किंवा नो टाईप जर क्वेश्चन जर बनवायचं असेल तर हा डू कुठं जाणार? म्हणजे हेल्पिंग वर्ब कुठं जाणार बेटा? सब्जेक्टच्या अगोदर. मग तो काय होणार सेंटेन्स? डू. सांगा समोर काय होणार तो सेंटेन्स? डू. त्याच्यानंतर कोण आहे? सब्जेक्ट आय. त्याच्यानंतर मला सांगा कोण शिल्लक आहे इथं? हॅव. डू आय हॅव अ कार. आणि शेवटी काय लिहिणार रे मी? तर शेवटी लिहिणार क्वेश्चन मार्क. तुम्हाला इकडे दिसत नसेल तर थोडं खाली लिहितो किंवा इथं असं व्यवस्थित लिहून देतो. डू आय हॅव अ कार. आणि शेवटी लिहिणार मी क्वेश्चन मार्क. पॉईंट कळलं का? थोडे अक्षर आपले लय डेंजर आहे, म्हणून ते थोडं समजून घ्या. येते तुमच्या लक्षामध्ये. म्हणजे इथला जो हॅव आहे बेटा, इथला हॅव मेन वर्ब आहे. पॉईंट कळलं तुम्हाला? तो V1 आहे. तो V1 आहे म्हणून इथं कोण निघाला? डू निघाला. आता इथं मी सांगत नाही, कारण की इथं का सांगत नाही? इथला जो हॅड आहे तो हेल्पिंग वर्ब आहे. तो जर हेल्पिंग वर्ब असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याला बनवायचं. काय होणार? तो निगेटिव्ह होणार. वी हॅड नॉट कम्प्लिटेड द होमवर्क. येस नो बनवा. हॅड कुठे जाणार? वीच्या अगोदर. हॅड वी कम्प्लिटेड द होमवर्क. शेवटी काय असणार? तो क्वेश्चन मार्क. पण कन्सेप्ट इथं आहे महत्त्वाची. कन्सेप्ट इथं काय महत्त्वाची आहे की इथला जो हॅड आहे हा मेन वर्ब आहे. मेन वर्ब जर असेल तर हा V2 आहे की V3 आहे सर? तर हा V2 आहे. V2 काय? कारण की हॅड इथे एकटा आला. V3 हा एकटा येत असतो का? नाही. V3 कोणासोबत येतो? तर टू हॅवच्या लेकरासोबत येतो. म्हणजे असं म्हणायचं आहे मला की हा जो हॅड आहे इथं V2 आहे. V2 एकटा आहे. आता मला तुम्ही एवढं सांगा की V2चं ऑपरेशन आपण कसं करत असतो? V2चं ऑपरेशन आपण असं करत असतो, याच्यातून काय निघणार बाहेर? डीड. हा कोण झाला? हेल्पिंग वर्ब. हॅडचं जर ऑपरेशन केलं, डीड जर बाहेर जर काढलं तर इथं शिल्लक काय राहतो? हॅड शिल्लक राहतो का? नाही. मी तुम्हाला आत्ताच दाखवलं की हॅड इथं शिल्लक राहणार का? नाही. इथं शिल्लक काय राहतो? तर हॅव. इथं समजून घ्या, इथं काय असणार? तर इथं असणार बेटा हॅव. आणि हॅव इथला मेन वर्ब आहे. पॉईंट कळलं का? आता तुम्ही मला सांगा, या सेंटेन्स जर मला निगेटिव्ह करायचं असेल, काय बनवायचं मला इथं? निगेटिव्ह. या सेंटेन्सचं मला जर समजा येस नो टाईप क्वेश्चन बनवायचा आहे, येस किंवा काय रे नो जर बनवायचं असेल तर मी काय करू? तर तुम्हाला माहिती आहे की सेंटेन्स होणार तो दे. त्याच्यानंतर काय दिसतो इथं? डीड. दे डीड नॉट हॅव. दे डीड. इथं नॉट जोडलं, इथं हॅड घेतलं का? नाही. इथं काय घेतलं रे? हॅव. तो हॅव तिथं दॅट पेपर. आणि इथं लिहिणार मी काय? तर दॅट पेपर. हे जमलं पाहिजे आपल्याला, हे महत्त्वाचं होतं. पॉईंट कळलं का? त्याच्यानंतर जर बघितलं तर हा सेंटेन्स, या सेंटेन्सला मला काय बनवायचं आहे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे, किंवा जो असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्याला कन्वर्ट करायचं आपल्याला प्रश्नार्थक वाक्यामध्ये. काय होणार बेटा तो सांगा? डीड कुठं जाणार आता? सब्जेक्टच्या अगोदर. म्हणजे आता जर बघितलं तर होणार तो डीड. काय दिलेला? सब्जेक्ट दे. समोर सांगा, डीडला समोर घेऊन गेलो, कोणाच्या अगोदर? सब्जेक्टच्या अगोदर. डीड दे हॅव. इथं हॅड घेणार का? नाही. हॅव दॅट काय रे? पेपर. मग डीड दे हॅव दॅट पेपर. पण आपण जर बघितलं तर आपण याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवत आहे, प्रश्नार्थक वाक्य बनवत आहे, येस नो टाईप क्वेश्चन बनवत आहे. तर 200% विसरायचं नाही हे की शेवटी मला काय द्यायचं आहे? क्वेश्चन मार्कच द्यायचा आहे. क्वेश्चन मार्क जर तुम्ही तिथं दिला नाही
तर तो सेंटेन्स आपला इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट झाला का नाही. तर आपण कितीही मेहनत घेतली असेल सुरुवातीला, पण त्याच्यामुळे काय होऊन जातो, ते पूर्ण सेंटेन्स काय होऊन जातो, चुकीचा होऊन जातो. पॉईंट क्लिअर का? काय अडचण आहे सांगा. काय अडचण असेल तर सांगा बेटा, समोर जा तुम्ही. ओके, बघा आता इथं थोडं मी फास्ट जाणार. का फास्ट जाणार? कारण हे स्ट्रक्चर पूर्ण कॉपी झालेलं आहे. परत तिसऱ्यांदा हा स्ट्रक्चर बघत आपण. आतापर्यंत आपण बघितलं टू हॅव, आता टू डू ॲज अ मेन वर्ब म्हणून. परत मला तुम्ही एवढं सांगा, सर हे V1 आहे, V2 आहे, V5 आहे. सांगा पटापट ऑपरेशन करूया आपण. आता तुम्हाला माहित आहे ऑपरेशन करताना V1च्या पोटामध्ये कोण आहे, डू, काय तो हेल्पिंग वर्ब. V2च्या पोटामध्ये डीड, काय तो हेल्पिंग वर्ब. V5च्या पोटामध्ये डज, काय आहे मास्तर, तर हेल्पिंग वर्ब आहे. पण काला शिल्लक काय राहतो, V1चं शिल्लक काय राहणार, V1 तो काय असणार मेन वर्ब. V2च्या जर शिल्लक जर बघितलं काय राहतो, V1 तो काय मेन वर्ब. V5चं काय असणार, V1 परत काय तो मेन वर्ब. आता हे तर आपल्याला माहित आहे की V1चं ऑपरेशन जर केलं आपण तर डू, V2चं ऑपरेशन करताना डीड, V5चं ऑपरेशन करताना डज निघत असतो. आता मला काय म्हणायचं की टू डू ॲज अ जर मेन वर्ब म्हणून जर आले तर आपण डूला कुठं ठेवलं होतं, V1च्या बॉक्समध्ये. डीडला कुठं ठेवलं होतं तर V2च्या बॉक्समध्ये. V3 मध्ये जर बघितलं तर डन होता. V4 जर बघितलं तर डुईंग होता. आणि V5 जर बघितलं तर डज असेल. म्हणजे हे जर मेन वर्ब म्हणून जर आले. आता मला सांगा V1 कोण आहे, तर V1 आहे इथं डू. डू कोण आहे रे, V1 आहे. V1 जर डू असेल, V2 जर डीड जर असेल आणि डज जर V5 जर असेल तर यांचं ऑपरेशन करा. आता मला एवढं सांगा की V1चं ऑपरेशन करताना तुम्ही काय करणार, तर या डू मधून डू काढणार बेटा. तर हा जो डू लिहिलेला आहे तुम्ही, तर तो डू लिहिलेला आहे हेल्पिंग वर्ब. या डीड मधून डीड V2 आहे, तर V2चं ऑपरेशन करताना हे डीड बाहेर निघणार. म्हणजे हा डीड काय झाला, हा डीड झाला हेल्पिंग वर्ब. बरोबर आहे की. या डज हे V5 आहे, V5चं ऑपरेशन करताना बाहेर कोण निघत असतो, डज. मग मला सांगा हा निघाला बाहेर डज. काय निघाला रे, तो डज. डज काय झाला हेल्पिंग वर्ब. आता तुम्ही मला एवढं सांगा की शिल्लक काय राहतो, मेन वर्ब शिल्लक काय राहतो, V1. मग मला सांगा इथं शिल्लक काय राहणार, V1. पण मला एवढं लक्षात येतो की डूचा V1 कोण आहे, डू आहे. डीडचा V1 कोण आहे, डू आहे. डजचा V1 कोण आहे बेटा, डूज आहे. मग हे डू काय आहे, हे डू काय आहे, V1 काय आहे, V1 काय आहे, V1 काय, तर मेन वर्ब आहे, मेन वर्ब आहे. मग इथं लक्षात ठेवायचं हा मेन वर्ब आहे, हा मेन वर्ब आहे. हा परत काय म्हणू शकतो आपण, मेन वर्ब आहे. सर हे तर लयच किचकट झालं हो जी. इथं जर बघितलं इथं डू दिसत आहे, तो हेल्पिंग वर्ब आहे. हा डू दिसत आहे, इथं मेन वर्ब आहे. हा डीड इथं हेल्पिंग वर्ब आहे, डू इथं मेन वर्ब आहे. डज इथं हेल्पिंग वर्ब आहे, डू परत म्हणू शकतो मेन वर्ब आहे. मग इथं जर समजून जर घेतलं तर हेल्पिंग वर्बचं हेल्पिंग वर्ब आहे इथं. मग याचं जर निगेटिव्ह जर करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की हेल्पिंग वर्बला आपण नॉट जोडत असतो. आता मी डायरेक्ट जोडणार, डू ला काय करणार, नॉट जोडणार. डू नॉट डू. काय होणार आहे तो, हा डू हेल्पिंग वर्ब आहे, त्याला काय जोडलं, नॉट. आणि हा डू इथं मेन वर्ब लिहिलं, डू नॉट डू. इथं काय होणार बेटा, डीड, आणि याला काय जोडलं ना, नॉट. आणि इथं काय असणार, डू. म्हणजे परत मला सांगा, डीड नॉट डू. म्हणजे हा जो हेल्पिंग वर्ब आहे त्याला काय जोडलं आपण, नॉट. हा जो हेल्पिंग वर्ब आहे त्याला काय जोडलं, नॉट. डज मध्ये काय असेल, डज नॉट. डज येणार नाही तर काय येणार, इथं डू येणार. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. डज नॉट डू असेल ना की तो डज नॉट डज असणार. डज नॉट डज जर घेतलं तर ते चुकीचं असणार, डज नॉट डू पाहिजे होतं. इथं जर तुम्ही डीड नॉट जर डीड जर घेतलं तर हे परत सेंटेन्स काय चुकीचं आहे. इथं काय पाहिजे, डीड नॉट डू पाहिजे बेटा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे जर कळालं असेल तुम्हाला तर समोर काही जे सेंटेन्स आहे ते आपण बघूया, ठीक आहे. एकदा हे चेक करून घ्या. चला समोर जा तुम्ही. काय दिलेलं आहे चेक करा. काय दिलेलं आहे इथं, सांगा काय दिसतं तर डू. इथं काय दिले, डज. इथं काय दिले, डीड. हे हेल्पिंग वर्ब आहे की मेन वर्ब आहे, मेन वर्ब आहे. आता हे एकटे आहे, मेन वर्ब आहे. डज एकटा आहे, मेन वर्ब. डीड एकटा आहे, मेन वर्ब. हा V1 आहे, हा V5 आहे, हा डीड काय V2 आहे. सांगा डूचं ऑपरेशन करताना काय होणार, तो डू. इकडे काय राहणार, डू. डजचं ऑपरेशन करताना हेल्पिंग वर्ब निघाला डज, शिल्लक काय राहणार, डू. डीडचं ऑपरेशन करताना इकडं एका बाजूला डीड, दुसऱ्या बाजूला काय असणार, डू. हे तो ऑपरेशन झाला. सांगा निगेटिव्ह काय बनेल, निगेटिव्ह बनताना याला काय जोडणार तुम्ही, नॉट. दे दे. सांगा समोर बेटा, डू नॉट डू नॉट डू. काय असेल रे, इट. हे काय झालं याचं निगेटिव्ह.
त्याच सेंटेन्सचं जर मी येस नो बनवलं, काय बनवलं, यस किंवा नो टाईप क्वेश्चन बनवलं, तर सांगा हा डू कुठे जाणार, सब्जेक्टच्या अगोदर, म्हणजेच काय झाला, डू दे डू इट, शेवटी काय असणार तो क्वेश्चन मार्क. समोर जर बघितलं समोरचा एक सेंटेन्स दिसत आहे तुम्हाला, डजवाला. डज आहे म्हणजे हा V5 आहे. V5 जर असेल तर याच्यातून पोटातून काय निघणार, डज. आता मला इथं एक गोष्ट समजून घ्यायची आहे तुम्हाला, की इथं जर चेक जर केलं तर निगेटिव्ह करताना काय होणार, तो शी डज नॉट. शिल्लक काय इथं, शी डज, याला काय जोडलं, नॉट. आणि हे हा जो इथं डू आहे ना, तो इथं लिहिलेला आहे मी, शी डज नॉट डू, आणि समोर काय दिलेलं आहे रे, हर वर्क. इथं काय असणार, तो हर वर्क, आणि शेवटी काय लिहिणार, फुल स्टॉप. हे झालं याचं काय, निगेटिव्ह. आता याचंच जर मला एसनो बनवायचं असेल, एसनो बनवत असताना हा डज कुठं जाणार, शीच्या अगोदर, म्हणजे एसनो बनवत असताना काय होणार, तो डज शी सब्जेक्ट, त्याच्यानंतर शिल्लक काय राहिलं तिथं, डू. डज शी डू हर वर्क, बरोबर आहे. शेवटी काय असेल रे, तो हर वर्क. आणि शेवटी काय म्हणू शकतो आपण, क्वेश्चन मार्क असणार, कारण की आपण काय बनवलं, तर आपण बनवलं वर्बल क्वेश्चन. आपण बनवलं तिथं जर म्हटलं तर येस नो टाईप क्वेश्चन. आता शेवटचा जो सेंटेन्स आहे तुम्हाला मी देणार होतो बनवण्यासाठी, पण इथं सांगून देतो काय दिलेलं आहे, तर सांगा काय दिलेलं आहे, सांगा. निगेटिव्ह करताना काय होणार, तो वी. या डीडला काय जोडणार, नॉट. वी डिड नॉट, सांगा डू इट, शेवटी फुल स्टॉप. सांगा येस नो काय होणार, हा डीड कुठं जाणार, सब्जेक्टच्या अगोदर, काय होणार, तो डीड डीड वी डू इट, आणि शेवटी काय लिहिणार मी, क्वेश्चन मार्क. पॉईंट कळलं का, हे तुम्हाला सगळं कळलं असेल असं मी समजून घेतो, अंडरस्टँड करून घेतो, ठीक आहे. चला समोरचा शेवटचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. याच्यापैकी शेवटचा पॉईंट जेव्हा आपण चेक करत असतो, तर याच्यापैकी म्हणजे शेवटचा पॉईंट आहे टू बी ॲज अ मेन वर्ब म्हणून. टू बी ॲज अ जर मेन वर्ब म्हणून जर असेल तर याच्यामध्ये बेटा एक गोष्ट डोळे उघडून आणि कान पण उघडून तिथं ऐकून घ्या, काय म्हणायचं आहे मला, की टू बी ॲज अ जर मेन वर्ब असेल, म्हणजे हा जर हेल्पिंग वर्ब जर नसेल, तर याच्यामध्ये काय असते, की याच्यामध्ये डू फॉर्म नसतो. डू फॉर्म नसतो म्हणजे काय आहे, की याच्यामध्ये जसं आपण V1 मधून डू, V2 मधून डीड, V5 मधून डज असं बाहेर काढलं, याच्यामध्ये तसं काही नसते. मग तसं जर काही नसेल तर हाच काय असतो, हेल्पिंग वर्ब, हाच काय असतो इथं मेन वर्ब. आता चेक करा, याच्यामध्ये तुम्हाला मी इथं लिहून देतो, याच्यामध्ये डू फॉर्म नसतो बघा. मग याचं काय सर, कसं काय, कन्सेप्ट काय याची, तर इथं चेक करून घ्या ना, काय म्हणतो, की याच्यामध्ये डू फॉर्म नसतो. याच्यामध्ये डू फॉर्म असतो का, नाही, याच्यामध्ये डू फॉर्म नसतो. याच्यामध्ये जर डू फॉर्म जर नसेल, आता बघा हा जो इज आहे इथं हेल्पिंग वर्ब आहे की मेन वर्ब आहे, मेन वर्ब. आर मेन वर्ब, इज कॉलिंग हे तुम्हाला माहिती आहे, इथे हेल्पिंग वर्ब आहे. आता मला एवढं सांगा की हे जर इथं मेन वर्ब जर असेल, इज जर मेन वर्ब जर असेल, तर इथं काय होणार आहे, तर याच्यामध्ये डू फॉर्म तर नाही आहे, डू डज डीड तर निघतच नाही. तर याला जर निगेटिव्ह जर करायचं असेल तर या इजलाच काय जोडायचं बेटा, नॉट जोडायचं. म्हणजे निगेटिव्ह करताना त्यालाच काय जोडणार आपण, नॉट. आणि जर त्याचा प्रश्न जर बनवायचा असेल तर तो जो टू बीचा लेकरू आहे ना, त्यालाच घेऊन जाणार, कोणाच्या अगोदर, सब्जेक्टच्या अगोदर. पॉईंट काला का, आता बनवून दाखवतो तुम्हाला. हा इथं इज जर बघितलं, याच्यामध्ये डू फॉर्म आहे का, नाही, म्हणजे डू डज डीड निघतो का त्याच्यातून, नाही. मग तो निगेटिव्ह काय होणार, निगेटिव्ह होणार, ही इज नॉट अ गुड बॉय. आता मला सांगा इजलाच काय जोडलं बेटा आपण, डायरेक्ट नॉट जोडलं. आणि याचं जर यस नो बनवायचं असेल, यस किंवा काय बनवायचं रे, नो जर बनवायचं असेल, तर हा इज कुठं चालला जाणार, सब्जेक्टच्या अगोदर. मग तो होणार इज ही अ गुड बॉय, शेवटी काय असणार, तो क्वेश्चन मार्क. तसं सेम मला तुम्ही सांगा आरच्या बाबतीत, आरलाच काय जोडलं जाणार, नॉट. मग काय होणार, तो निगेटिव्ह, दे आर नॉट माय काय रे, फ्रेंड्स, बरोबर आहे, दे आर नॉट माय फ्रेंड. हे काय झालं, निगेटिव्ह, कारण की आरलाच काय जोडणार आपण, नॉट. याचा यस नो जर बनवायचं असेल तर तुम्ही सांगा.